स्वामी समर्थ महाराज कोणाचा अवतार मानले जातात? 1. विष्णू, 2. दत्तात्रेय, 3. शंकर, 4. ब्रह्मा. उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दत्तात्रेय. स्वामी समर्थ महाराजांचे प्रसिद्ध वाक्य कोणते? 1. जय जय रघुवीर समर्थ, 2. श्री स्वामी समर्थ, 3. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, 4. हर हर महादेव. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज कोणत्या युगात प्रकट झाले असे मानले जाते? 1. सत्ययुग, 2. त्रेतायुग, 3. कलियुग, 4. द्वापारयुग. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलियुग. स्वामी समर्थ महाराज कोणत्या झाडाखाली बसायचे असे सांगितले जाते? 1. वाड, 2. पिंपळ, 3. आंबा, 4. नारळ. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पिंपळ. स्वामी समर्थ महाराजांनी कोणती शिकवण दिली? 1. व्यापार करा, 2. क्रोध ठेवू नका, 3. भक्ती आणि संयम ठेवा, 4. श्रीमंत व्हा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भक्ती आणि संयम ठेवा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांमध्ये प्रमुख कोण प्रसिद्ध झाले? 1. बाळाप्पा महाराज, 2. गजानन महाराज, 3. श्री साईबाबा, 4. तुकाराम महाराज. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाळाप्पा महाराज. स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना संकटात काय दिले? 1. धैर्य आणि मार्गदर्शन, 2. सोने, 3. जमीन, 4. घर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. धैर्य आणि मार्गदर्शन. स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना काय टाळायला सांगितले? 1. अहंकार आणि लोभ, 2. भक्ती, 3. साधेपणा, 4. सेवा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अहंकार आणि लोभ. स्वामी समर्थांची समाधी कुठे आहे? 1. पुणे, 2. अक्कलकोट, 3. शिर्डी, 4. पंढरपूर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अक्कलकोट. स्वामी समर्थ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? 1. अक्कलकोट स्वामी, 2. ज्ञानेश्वर महाराज, 3. तुकाराम महाराज, 4. शंकराचार्य. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अक्कलकोट स्वामी. स्वामी समर्थ हे कोणत्या परंपरेतील संत आहेत? 1. वारकरी, 2. दत्त संप्रदाय, 3. नाथ संप्रदाय, 4. कबीर पंथ. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दत्त संप्रदाय. स्वामी समर्थ यांनी कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास सांगितले? 1. भगवद्गीता, 2. रामायण, 3. गुरुचरित्र, 4. वेद. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गुरुचरित्र. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये किती वर्ष वास्तव्य केले? 1. 10 वर्षे, 2. 15 वर्षे, 3. 22 वर्षे, 4. 30 वर्षे. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22 वर्षे.